आमच्याकडे सेलिब्रिटींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. अजूनही आहे. कागदावरतीच आमचा जास्त गोंधळ आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. पण महिलांच्या फार मोठ्या प्रमाणात तक्रारीत लॉकडाऊन नंतर सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात झाले. पहिल्या 3 मध्ये देशात महाराष्ट्र येतोय आपल्या बालविवाहाच्या बाबत. तुम्ही येण्यापूर्वी म्हणजे राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष मी टू नावाचे प्रकरण फार गाजलं. हो. आणि त्याच्यामध्ये बॉलिवूडमध्ये कलाकारांनी तक्रारी केलेल्या होत्या आणि अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी देखील असा लैंगिक शोध अशा तक्रारी होत्या. तर त्या तक्रारींचं सध्या प्रमाण कसं आहे तुमच्याकडे? आता म्हणजे कोणी सेलिब्रिटी करतात म्हणून नव्हे, तर इतर सर्वसामान्यपण महिलांच्या असं काही तक्रारीचं प्रमाण आता कसं आहे? आमच्याकडे सेलिब्रिटींच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. अजूनही आहेत. ज्या जरी म्हणजे समोर आल्या नसतं तरी तुमच्याकडे त्यांनी तक्रारी केली. सर, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, एक गोपनीयता आम्ही जोपासलेली असते. आरटीआय अंडर जर तुम्हाला एखादी माहिती पाहिजे असेल तरच आम्ही देऊ शकतो. अन्यथा आम्ही प्रत्येक वेळेस असं सगळ्यांचं दालन उघडा आहे नाही आपण मांडू असं होत नाही. आमचं एक दिवाणी न्यायालय आम्ही चालवतो. या न्यायालयाच्या भूमिकेमधून आमच्याकडे येणारी गोपनीयता म्हणून आम्ही सगळ्या केसेस या पूर्णपणे निकालात निघेपर्यंत आम्ही ती गोपनीयता जोपासतो. काय परिस्थिती, तुमचा काय अनुभव आहे? अनेक ठिकाणी आपल्याकडे जवळजवळ 35% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात महाराष्ट्रात. 35% महिला या वर्किंग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये काम करणार आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या तक्रारी आहेत. आजही ह्या तक्रारी घेऊन समोर मांडण्यासाठी त्या पुढे येत नाही. कारण की एकतर आपल्याकडे अजूनही आयसीसी कमिटी या शासकीय निमशासकीय ठिकाणीच अस्तित्वात नाही, ज्या कायद्याने अनिवार्य आहेत. जसं दर 3 वर्षांनी स्वपॅक लायसन आपल्या रिन्यू करताना आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्मॅट भरतो, पण त्याच्यामध्ये हे कुठंच येत नाही की तुमची आयसीसी कमिटी अस्तित्वात आहे का. पण जेव्हा तुम्ही एखादं नवीन शॉपमध्ये 10 पेक्षा जास्त महिला कर्मचारी असताना की आमच्या आयसीसी कमिटी आहे अशी मान्यता दिल्यानंतरच तुम्हाला ती परमिशन मिळते. पण ती 3 वर्षानंतर तुम्ही कंटिन्यू करत नाही किंवा ती सापणी करत नाही. कागदावरतीच आमचा जास्त गोंधळ आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. पण महिलांच्या फार मोठ्या प्रमाणात तक्रारीत कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार फार मोठ्या प्रमाणात. कालच माझा जनता दरबार झाला, यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातल्या महिलांच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्रास होतो तशा तक्रारी आले. काल आम्ही त्या आयुक्तांपर्यंत पाठवलेल्या आहेत. कदाचित मला असं वाटतंय की पुण्यातल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये देखील महिला दक्षता कमिट्या नसाव्यात, त्याच्यामुळे ह्या तक्रारी आमच्यापर्यंत आले. पण उद्यापर्यंत आपण अहवाल मागितले, बघू काय अहवाल येतो. महाराष्ट्रामध्ये दुसरी जी समस्या आहे ती बालविवाहाची आहे. हो. आणि तर त्या बालविवाहाच्या संदर्भात अनेक अहवाल येतात. दुष्काळ पडला, कोरोनाची संकट आले की त्या काळात फार बालविवाह वाढले. तर त्याला आयोग म्हणून तुम्ही कसं टॅकल करताय? राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर माझा सगळ्यात पहिली शिफारस ही राज्य शासनाला ही शक्ती विधेयक मंजूर करण्याबाबत होती. त्याबद्दल मी संबंधित सर्वच व्यक्तींना मनापासून धन्यवाद देईन. आणि दुसरं पत्र माझं शासनाला होतं ते बालविवाहाच्या संदर्भात. ज्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरती बालविवाह होतात त्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अनुसार आता दुरुस्ती करावी. त्यावेळेस फक्त बालविवाह करून देणारे दोन्ही कुटुंब, भटजी, कार्यालय, फोटोग्राफर यांच्यावरतीच गुन्हा दाखल होता. आता त्याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीला जबाबदार धरा, कारण की इतकी मोठी चळवळ उभी करायची आहे. आजही आपला महाराष्ट्र एक 20-25 वर्ष मागे गेलाय की काय असा वाटतो. लॉकडाऊन नंतर सगळ्यात जास्त बालविवाह हे महाराष्ट्रात झाले. पहिल्या 3 मध्ये देशात महाराष्ट्र येतोय आपल्या बालविवाहाच्या बाबत. आणि केवळ फक्त बालविवाह ही समस्या नाहीये. 14व्या वर्षीचा मुलीचा बालविवाह होतो, 15व्या वर्षी तिच्यावरती बाळणपण अक्षरशः लादलं जातं. आणि यामध्ये त्या मुलीच्या स्वतःच्या मनाची वाढ झालेली नसते, शरीराची वाढ झालेली नसते, गर्भाशयाची वाढ झालेली नसते. आणि मग बाळाला जन्म देताना एकतर माता मृत्यू किंवा बालमृत्यू होतो. आजही आपल्याकडे माता मृत्यूची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, बालमृत्यूची संख्या आहे. आणि जे बाळ जन्माला येतं ते कुठेतरी कुपोषित असतं. मग उद्याच आम्ही अशा व्यासपीठावरती बसतो आणि बोलतो सक्षम महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र. जन्माला येणारं बाळच हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जर सक्षम नसेल तर उद्याचा तुमचा महाराष्ट्र तुम्ही सुदृढ आणि सक्षम कसा म्हणणार आहे? आज ही समस्या जाणवत नाहीये, पण 15-20 वर्षांनी जेव्हा हे बाळ वाढीला लागेल त्यावेळेस या समस्या मोठ्या प्रमाणात येणार आहेत. आणि अजूनही आमच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होतंय की बालविवाह इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना आणि खेळामध्ये शोकांतिका अनेक ठिकाणी बालविवाह लावून देताना रजिस्टर अधिकारी विवाहाच्या जन्मतारखेची विवाहासाठी खोटी नोंद करतात. मी जालना अजूनही होती. मी जालनाच्या दौऱ्यावर असताना आम्ही 2 ग्रामसेवक निलंबित केले. म्हणजे खोटी नोंद फार मोठ्या प्रमाणात होतीये आणि याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तरी सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रभावी, मी परभणीचा विशेष उल्लेख करेल, सोलापूरचा उल्लेख करेल. मी ज्यावेळेस आयोगाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळेस या दोन्ही जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बालविवाह होता. मी स्वतः परभणी पोलीस आयुक्त आणि SPCPA सगळ्यांबरोबरच्या आमच्या आढावा बैठक झाल्या.
सोलापूरमध्ये देखील आम्ही बैठका घेतल्या आणि या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम राबवली. आणि आज जेव्हा मी 12-13 महिन्यानंतर दोन्ही जिल्ह्यामध्ये जाऊन परत आढावा बैठक घेतली तर अगदी बालविवाहाचं प्रमाण त्यांचं कमी झालेलं आहे. परभणी तर बालविवाह मुक्त परभणी म्हणून फार मोठं अभियान जिल्ह्यात राबवलंय. मग एक आपण लक्ष दिलं, कारण की कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करतं, पण प्रशासन म्हणून ज्यावेळेस आपण सर्व स्तरावरील घटकांना सूचना देऊन संबंधित विभागाकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने याच्यात बदल झालेला आपल्याला जाणवतो. पण तो आता देखील शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं फार गरजेचं आहे. आज नाही पण उद्या त्याचे पडसाद निश्चितपणाने या समाजावर उमटणार आहेत आणि ते निश्चित चांगले नसणार, त्याचे दुष्परिणाम होणार आहेत.